नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि या यूट्यूब चॅनलच्या पहिल्या व्हिडिओवरती. यूट्यूब चॅनलचं नाव आणि आपल्या पहिल्या व्हिडिओचं टायटल याच्यावरून तुम्हाला समजलंच असेल की हे यूट्यूब चॅनल कशा संबंधित आहे, कशाच्या रिलेटेड आहे. तर एक छोटं इंट्रोडक्शन देतो मी आपल्या यूट्यूब चॅनलचं. आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे द स्विंग ट्रेड मराठी आणि आजचा पहिला टॉपिक जो आहे ज्याच्यात आपण ॲनालिसिस करणार आहोत तो टॉपिक आहे ॲक्सिस बँक. ॲक्सिस बँकचं ॲनालिसिस करणार आहोत आपण. ओके. तर ह्या यूट्यूब चॅनलवरती आपण मराठी भाषेमध्ये आपल्या मराठी बांधवांसाठी शेअर मार्केट रिलेटेड ज्या पण गोष्टी असतील, जसं की शेअर मार्केट रिलेटेड न्यूज असतील, एखाद्या स्टॉक रिलेटेड ॲनालिसिस असेल, टेक्निकल ॲनालिसिस असेल किंवा फंडामेंटल ॲनालिसिस असेल किंवा चार्ट पॅटर्न असतील किंवा अजून इंटरनॅशनल न्यूज असतील जे की शेअर मार्केटला इफेक्ट करतात. जसं की आता रिसेंट एक्झाम्पल झालं की यूएच्या अदर कंट्रीज बरोबर ज्या टॅरिफ डील्स होत आहेत, ओके, त्याच्या रिलेटेड गोष्टी असतील. तर हे असं आपण ह्या यूट्यूब चॅनलवरती शेअर करणार आहोत आपल्या व्हिडिओच्या फॉर्ममध्ये. तर आशा आहे की आपलं हे कंटेंट तुम्हाला आवडेल आणि या कंटेंटचा तुम्ही जास्तीत जास्त लाभ घेणार. ओके. जर तुम्हाला कंटेंट आवडलं, ॲनालिसिस आवडलं तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करू शकतात, लाईक करू शकतात आणि अजून तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा इतर रिलेटिव्समध्ये तुम्ही ते शेअर करू शकतात. ओके. मी माझ्याकडून जे काही असेल ते 100% देण्याचा प्रयत्न करेल, जे काही ॲनालिसिस असेल. आणि एक डिस्क्लेमर जे आहे ते एक देऊन टाकतो सुरुवातीलाच. जसं की हे स्टॉक मार्केट रिलेटेड चॅनल आहे आणि मी एक सेबी रजिस्टर्ड पर्सन नाही आहे. त्याच्यामुळे सेबीच्या एक नियमानुसार आपल्याला कोणत्याच प्रकारचं बाय, सेल किंवा होल्ड हे डिसिजन देता येत नाही. ओके. त्याच्यामुळे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये किंवा येणाऱ्या व्हिडिओमध्ये ह्या यूट्यूब चॅनलवरती जे काही ॲनालिसिस केलं जाईल तर त्याच्यामध्ये तुम्ही कोणतंही बाय, सेल किंवा होल्डचं डिसिजन घेऊ नका बेस्ड ऑन दिस ॲनालिसिस. ओके. याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, जे काही ॲनालिसिस केलं जाईल ते मी कशा पद्धतीने करतोय किंवा त्याच्यामध्ये काय पॉईंट्स सांगतोय तर ते तुम्ही ऑब्झर्व करा, ते स्टडी करा, ते बाकी चार्ट्सवरती अप्लाय करून बघा, बॅक टेस्ट करा किंवा येणाऱ्या काळामध्ये ते अप्लाय होतंय की नाही होतंय हे चेक करा. म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला समजेल की ॲक्च्युअलमध्ये एखाद्या स्टॉकमध्ये एखाद्या कंडिशनला, एखाद्या लेवलला त्या स्टॉकचं ॲनालिसिस कसं करायचं. ओके. ह्या गोष्टी तुम्हाला याच्यातून शिकायच्या आहेत. म्हणून जे काही कंटेंट असेल त्याच्या बेसवरती तुम्ही कोणतंही डिसिजन घेऊ नका. हा एक डिस्क्लेमर मी देऊन देतो. ओके. तुम्ही स्वतःचा एक रिसर्च करा किंवा स्वतःचं स्टडी करून दुसऱ्या स्टॉकमध्ये ते अप्लाय करून किंवा तुमचा जो फायनान्शियल ॲडवायझर असेल त्याला विचारूनच तुम्ही तुमच्या फायनान्शियल गोष्टीचं डिसिजन घ्या. ओके. हे कंटेंट पूर्णपणे शिकण्यासाठी आहे, कोणतंही बाय, सेल किंवा होल्ड डिसिजन घेण्यासाठी नाही. ओके. तर आजचा टॉपिक आपण सुरू करू. आजचा टॉपिक आहे ॲक्सिस बँकचा ॲनालिसिस. जसं की तुम्ही परवाच्या सेशनमध्ये म्हणजे शुक्रवारचं, आज डेट आहे 20 जुलै. तर परवाचं जे सेशन होतं म्हणजे 18 जुलै. ओके. हे बघा 18 जुलै. मी ऑलरेडी ट्रेडिंग व्ह्यूवरती ॲक्सिस बँकचा चार्ट ओपन करून ठेवला आहे. तर मी टेक्निकल ॲनालिसिससाठी किंवा चार्ट बघण्यासाठी tradingview.com ही वेबसाईट यूज करतो. तुम्ही पण ती यूज करू शकता. त्याच्यामध्ये एक सिम्पल आपल्याला अकाउंट क्रिएट करावं लागतं, ते तुम्ही करू शकता. ओके. मी एक tradingview.com ओपन केलं. याच्यावरती मी ॲक्सिस बँक हा शेअर जो आहे तो सर्च करतो आणि याचा चार्ट ओपन करतो. आता हा NSEचा चार्ट ओपन झालेला आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की शुक्रवारच्या सेशनमध्ये हा शेअर किती पर्सेंटनी ड्रॉप झाला, म्हणजे किती पर्सेंटनी कोसळला वगैरे किंवा क्रॅश झाला असं पण तुम्ही म्हणतात, तर तुमच्या भाषेत ते आपण म्हणू शकतो. हे बघा 17 जुलैला त्याची क्लोजिंग प्राईस होती 1160 आणि तिथून जवळपास 1160 आणि तिथून तो गेला म्हणजे 18 जुलैचा क्लोजिंग प्राईस जो होता तो जवळपास 1099.
5.26% तो पडला. ओके. आणि तो ओपन कुठे झाला? ओपन झाला होता जवळपास 1090 ला, म्हणजे 6% खाली ओपन झाला आणि थोडा खाली गेला आणि नंतर वरती गेला. नॉर्मल खाली गेला, 1000 रुपये खाली गेला असेल. 1000 रुपयाने 1090-91 ला ओपन झाला आणि तो 1088 पर्यंत गेला. त्याच्यानंतर तो वरती आला कंटिन्यू कुठपर्यंत? 1117 पर्यंत जवळपास. म्हणजे तिथपर्यंत सुद्धा तो गॅप किती होता? 3.74% गॅप होता, म्हणजे प्रिव्हियस क्लोजिंग पासून. ओके. तर हा गॅप डाऊन का झाला आणि याच्या मागे काय रिझन्स आहेत? तर याच्यामध्ये आपल्याला गोष्टी कशा बघायच्या आहेत, जे आपल्याला दिसतं स्टॉकमध्ये की अरे बापरे 6% किंवा 5% हा स्टॉक पडला. ॲक्सिस बँक सारखा चांगला स्टॉक, म्हणजे याच्यामध्ये काहीतरी गडबड असेल किंवा काहीतरी वाईट घडलं असेल असे आपण म्हणतो. बट ॲक्च्युअलमध्ये खरंच तसं आहे का, हे आपल्याला चेक करायचं आहे. तर याच्यामध्ये इथे हा शेअर का ड्रॉप झाला तर याचे आपण चेक करू. आता मी ऑलरेडी इथं सर्च करून ठेवले, तुम्ही हे असं परत सर्च करू शकतात की ॲक्सिस बँक शेअर न्यूज. ओके. तर इथं तुम्हाला येतील टॉप याच्यामध्ये वन डे ॲगोच्या की ॲक्सिस बँक शेअर स्लाइड 6% आफ्टर वीक क्वार्टर वन रिझल्ट, म्हणजे 2025-26 चे जो फर्स्ट क्वार्टर आहे त्याचा रिझल्ट हा वीक आला, म्हणजे एक्सपेक्टेशनपेक्षा कमी अर्निंग असेल किंवा कमी प्रॉफिट असेल, जे काही रिझन असेल त्याच्यामुळे तो वीक आलेला आहे. त्याच्यामुळे 6% तो डाऊन झाला. ओके. इथं पण दिला आहे 7% टुडे. तर याच्यामध्ये ॲक्च्युअल आपण अजून या जी साईट्स आहेत त्याच्यावरती बघू की त्यांनी काय रिझन दिलेले आहेत. ओके. ॲक्सिस बँक शेअर फॉल 6% आफ्टर क्वार्टर वन रिझल्ट. Axis Bank share fell as much 6% on Friday, July 18 after they were downgraded by brokerage firm Nuvama and JP Morgan. आता काही ब्रोकरेज फर्म असतात जे ग्रेड करतात म्हणजे स्टॉकला, की हा स्टॉक चांगला आहे की वाईट आहे, की येणाऱ्या काळामध्ये चांगला परफॉर्म करेल की वाईट परफॉर्म करेल. हे ब्रोकरेज फर्म ते ग्रेडिंग देण्याचं काम करतात. जसं की नुवामा आणि JP मॉर्गन हे टॉपचे फर्म इथं दिलेत आणि त्यांनी काय केलं की त्यांनी डाऊनग्रेड केलं ह्या शेअरला. का? इन रिस्पॉन्स टू द लेंडर क्वार्टरली रिझल्ट दॅट वे रिपोर्टेड आफ्टर मार्केट अवर्स. ओके. म्हणजे याचा जो क्वार्टरली रिझल्ट होता त्याच्या बेसिसवरती यांनी याला डाऊनग्रेड केलं आणि ह्या न्यूज फ्लॅश केल्या प्रत्येक सोशल मीडिया साईटवरती की ऑनलाईन ज्या साईट्स असतात रिलेटेड टू स्टॉक मार्केट की याचा रिझल्ट वीक आला. ओके. आता हे न्यूज बघून आपल्याला पण काय वाटेल की म्हणजे ठीक आहे, या स्टॉकमध्ये हा क्वार्टर वीक आला म्हणजे हा शेअर आता वरती जाणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला सपोज ज्यांनी अगोदर बाय केलेला असेल तर त्यांना वाटत असेल की नाही ठीक आहे, आपण जेवढा प्रॉफिट आहे तेवढा प्रॉफिट घेऊन तो बाहेर पडू, किंवा ज्यांनी आता या चार्टमध्येच बघू त्यांनी ह्या लेवलला घेतला असेल. ओके. तर इथून ज्यांना वाटेल नाही ठीक आहे आपलं जास्त काही नुकसान होणार नाही, आपण लगे इथं आपल्या प्राईजवरती सेल करू. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा गॅप डाऊन ओपन होतं तेव्हा अजून आपल्याला भीती वाटते, अरे बापरे 5 ते 6% गॅप डाऊन झाला म्हणजे खूपच काहीतरी भयानक गोष्ट घडली या स्टॉकबद्दल. मग अजून त्याच्यामध्ये सेलिंग येते. ओके. कारण प्री ओपनिंगमध्ये जे दिसतं की आपल्याला हा स्टॉक किती पर्सेंट गॅप डाऊन किंवा गॅप अप किंवा फ्लॅट ओपन झाला आहे ते आपण तिथं दिसतं. म्हणजे 9 वाजून 7-8 मिनिटांपासून ते 9:15 पर्यंत. मग तिथं हे आपण बघितल्यानंतर आपल्याला वाटतं अरे बापरे इथं तर हा गॅप डाऊन ओपन झाला आहे, पण जेवढे पण लॉस असेल किंवा जो काही आपला प्रॉफिट असेल तो आपण घेऊन आपण बाहेर पडू याच्यामधून. ओके. असं रिटेल इन्व्हेस्टरचं एक माइंडसेट असतं आणि बेस ऑन असे काही न्यूज असतात तर ते बघून साहजिक आहे की आपल्याला वाटतं की नाही आपण हा शेअर सोडून दुसरीकडे आपण एंट्री करू. त्याच्यामध्ये जे असेल थोडंफार प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल किंवा आपल्या प्राईसवरती विकून आपण बाहेर पडू. आता बाकी दुसऱ्या इकॉनॉमिक टाइम्सने पण दिलं की ॲक्सिस बँक शेअर स्लाइड 6%. ओके. आता हे बघा, हे न्यूज कधी 9:25ला, 18 जुलै 9:25ला किंवा काही न्यूज असतील त्या आदल्या दिवशी पण फ्लॅश करतात. तर याच्या मागे काय रिझन्स असतात किंवा आपण हे जे न्यूज असतात ते कशा प्रकारे घेतलं पाहिजे. नंतर एक इंडिया टुडेने पण इथं दिलंय की ॲक्सिस बँक शेअर टँक 7%. ओके. तर याच्यामध्ये बघू आपण नेमकं
आता यांनी इन शॉर्ट दिले ते पण आपण बघू शकतो की त्यांचं ॲक्सिस बँक Q1 फायनान्शियल इयर 26 नेट प्रॉफिट डाऊन 4%. ओके. शेअर फेल ओव्हर 7% आफ्टर दॅट नेट इंटरेस्ट इन्कम, म्हणजे नेट इंटरेस्ट इन्कम हा कमी झाला. ओके. किंवा त्यांची जी असेट क्वालिटी ती वीक झाली. क्रेडिट कॉस्ट जी आहे ती पण कमी झाली 1.38% ॲन्युअली. तर हे त्यांनी एक रिझन दिलेले आहेत. आपण ते ॲक्च्युअल बँकचा जो डेटा असतो, फंडामेंटल ॲनालिसिस किंवा जे फायनान्शियल ॲनालिसिस म्हणतो आपण, फायनान्शियल ॲनालिसिस आपण कसं करणार ते शॉर्टमध्ये बघून घेऊ की खरंच त्या क्वार्टरमध्ये किती आले. तर न्यूजवरती आपण बघू शकतो, पण एक जी वेबसाईट असते, एक टूल जे आहे आपण म्हणू शकतो screener.in. तर स्क्रीनर एक सर्च केले तर screener.in, तर याच्यावरती क्लिक केलं तर इथे पण एक आपलं अकाउंट क्रिएट करावं लागतं. विदाउट अकाउंट पण आपण चेक करू शकतो, बट लिमिटेड फीचर्स असतात त्याच्यामध्ये. तर ॲक्सिस बँक मी चेक केलं. आता याच्यामध्ये बघा, ॲक्सिस बँकचं इथं मार्केट कॅपिटल दिलं आहे. किती दिलं आहे? 3,40,945 करोडची ही कंपनी. आता याच्यामध्ये बाकी पण पॅरामीटर दिले की करंट प्राइस, हाय लो, हे आपण आत्ता सध्या बघणार नाही आहोत. ओके. आपण बघणार काय आहोत, आपण क्वार्टर्समध्ये जाणार आणि जून 25चा क्वार्टरली रिझल्ट इथे अपडेटेड झाला आहे. तर इथे बघा, रेव्हेन्यू काय आहे, 32,348, जो मागच्या क्वार्टरचा जून 24 31,159, म्हणजे जवळपास 1200 करोडपर्यंत इन्क्रीज झाला आहे. ओके. तर याच्यामध्ये त्यांचे एक्सपेन्सेस 18,229, सॉरी इंटरेस्ट आहे, हा इंटरेस्ट 18,000, जे काही बॉरोईंग हे बँक्स वगैरे घेतात त्याचा इंटरेस्ट यांना द्यावा लागतो. तर इंटरेस्ट जो आहे तो 18,239 करोड, हे सगळे आकडे जे आहेत ते करोडमध्ये आहेत. त्याच्यानंतर एक्सपेन्स किती झाला त्यांचा, एक्सपेन्समध्ये काय असतं की एम्प्लॉई कॉस्ट वगैरे असते. ओके. तर मागच्या क्वार्टरपेक्षा यांची थोडी वाढलेली, हे बघा 1129%, आणि सॉरी 11.29%. मागच्या क्वार्टरमध्ये किती होती, 11.22%. म्हणजे इयर ऑन इयर मी क्वार्टर कम्पेअर करतोय. आता सेम इयरमधलं मागचं मार्च 25चं घेतलं तर तिथे एम्प्लॉई कॉस्ट कमी होती. ओके. त्याच्यामध्ये साहजिक एक्सपेन्सेस कमी असतील. आता हे जे एक्सपेन्सेस आणि इंटरेस्ट याच्यातून जर मायनस केले तर फक्त 127 करोड. ओके. आता याचं रिझन काय आहे की मागच्या वेळेचं जे काही इंटरेस्ट होतं ते इंटरेस्ट कमी होतं. आत्ताचं इंटरेस्ट त्यांनी जे आहे ते वाढलेले आहे. ओके. आणि त्याच्यानंतर एक्सपेन्सेस जे होते, मेन रिझन काय, इंटरेस्ट तर प्रत्येक वेळा वाढतंय. सेम क्वार्टर जे इयरली असतं जून क्वार्टर, त्याच्यामध्ये 9,000, 13,000, 17,000 आणि 18,000. आता याच्यामध्ये एक्सपेन्सेस काय होते, एक्सपेन्सेस इथं 11,800 आणि इथं 13,000, म्हणजे जवळपास 2,000 करोडने हे एक्सपेन्सेस वाढले. म्हणजे इथं जे 2,000 करोड आणि इथं 127, जो काही 1900 करोडचा जो काही गॅप दिसतोय तो याच्यामुळे दिसतोय, एक्सपेन्सेसमुळे. ओके. इथे एक्सपेन्सेस जास्त आले. त्याच्यानंतर अदर इन्कम बघा. आता यांचे अदर इन्कम असतात, जसं काही प्रोसेसिंग फी वगैरे असते बँकांचे, ते अदर इन्कममध्ये येतात. आता मागच्या क्वार्टरला 6,637 करोड अदर इन्कम होता, या क्वार्टरमध्ये 8,053, म्हणजे वाढलेला आहे. ओके. त्याच्या बेसवरती प्रॉफिट, नेट प्रॉफिट किती झालं यांचं बिफोर टॅक्स, 8,180 कम्पेअर टू द प्रिव्हियस क्वार्टर 8,643. तर याच्यामध्ये 500 करोडचा जवळपास 450-500 करोडचा ड्रॉप आलेला आहे. हाच तो ड्रॉप म्हणताय. आणि 23% टॅक्स भरल्यानंतर पण हा 6,279. मागच्या क्वार्टरचा किती होता, इयर ऑन इयर 6,467. तर ह्याच नेट प्रॉफिटमध्ये इथं कमी झालेला आहे तो नेट प्रॉफिट, किती जवळपास 200 करोडने. तर मग याच्यामध्ये आपण हा क्वार्टरली बघितला. आता ट्रेलिंग 12 मंथचा बघू, ट्रेलिंग 12 मंथ. ओके. त्याच्यामध्ये रेव्हेन्यू 1,27,000 होता 1,28,000, म्हणजे वाढलेला आहे थोडा, जास्त नाही पण थोडा वाढलेला आहे. ओके. तर फायनान्शियल प्रॉफिट म्हणजे 6,300, इथं एक्सपेन्सेसमुळे परत इथं कमी झालेला आहे. ओके. अदर इन्कम 29,000. त्याच्यानंतर प्रॉफिट बिफोर टॅक्स 36,259, आणि इथे 28,003, म्हणजे एक फ्लॅट आपण म्हणू शकतो. खूपच जास्त प्रमाणात त्यांचा, आणि यांचा बिझनेस हा 28,000 करोड
26,000 करोड एवढ्यामध्ये त्यांना एक 100, 150, 200 करोड प्रॉफिट कमी होणं ही काही फार मोठी गोष्ट नाही. आता ॲक्सिस बँक जर आपण बघितली तर तुम्हाला मध्ये दाखवतो मी. ॲक्सिस बँक आता हे मार्केट कॅपिटलने जर बघितलं आपण प्रायव्हेट सेक्टरच्या बँकमध्ये तर ही 4 नंबरची बँक आहे. ओके, त्याच्यामुळे ह्या बँकेला माहिती आहे की ह्या टॉपच्या बँक आहेत. त्याच्यामध्ये कोणत्याही ठिकाणी तुम्ही बघा प्रायव्हेट सेक्टरमध्ये तर टॉपची बँकमध्ये विचारलं तर HDFC, ICICI, कोटक बँक, ॲक्सिस बँक यांचे नाव येतात. ओके, ह्याच बँक तुम्हाला कुठेही दिसतील, यांचे ATM दिसतील. ओके, आता याच्यामध्ये आपण एक पी बघू. याचा पी बघा, म्हणजे हा पी कशासाठी असतो, हा स्टॉक स्वस्त आहे की महाग आहे एक त्या दृष्टी आपण बघू शकतो. ओके, आता याचा पी बघा, बाकीच्या टॉपच्या ज्या प्रायव्हेट बँक आहेत त्यांचा पी HDFCचा 21, ICICI 19.24, कोटक 19.27, ॲक्सिस बँकचा किती 12.24, म्हणजे यांच्यापेक्षा कितीतरी कमी पी. आणि मीडियन बघा 20 कंपन्यांचा जो मीडियन आहे टॉप 20 कंपन्यांचा 13.95, मीडियन पेक्षाही ॲक्सिस बँकचा पी हा कमी आहे, म्हणजे हा ॲक्सिस बँकचा शेअर हा स्वस्त भेटतोय. ओके, ॲज कम्पेअर टू अदर प्रायव्हेट सेक्टर बँक स्टॉक. तर हे एक आपण बघू शकतो. ठीक आहे, तर आपण ॲक्च्युअलमध्ये बघितलं की क्वार्टरली काय असतं की क्वार्टरली रिझल्टमध्ये की कशामुळे एक ड्रॉप आला. आणि इथे आपण एक जर बघितलं की स्टँड अलोन, हां, तर याचा नेट NPA किती झाला 0.33 पासून 0.45 झाला, म्हणजे एक 0.12% तो वाढला आहे. ओके, आता इथं बघा 36, 36, 31, 34, 34, 35, मागच्या काही क्वार्टर्समध्ये पण तो आता इथं 0.64 पासून तो कमी होत गेला 0.51, 0.47, 0.39, 0.41, इथे परत वाढला, इथे थोडा कमी झाला 0.36, 0.36, 0.31, इथे परत वाढला 0.34, 34, 34, म्हणजे हे 0.45चा NPA असणं किंवा बाकी जे कंपनीज असतात, आता ॲज कम्पेअर टू PSU बँक यांचा NPA तर नक्कीच कमी आहे. ओके, PSU बँक मध्ये बघितलं तर 1.45, 1.33, 1.25 या रेंजमध्ये त्यांचा NPA, नेट NPA. तर हा कधीही बेटर NPA. तर याच्यामध्ये थोडा 12 पॉईंटने जर 0.12% जर इन्क्रिमेंट झालं तर याच्यामध्ये एवढं बरी होण्याचं काम नाही. प्रायव्हेट बँक आहेत, त्यांना माहिती आहे बिझनेस कसा करायचा, ते त्याच्यातून रिकवर करतील आणि त्यांचा नेट NPA हा कमी करतील डेफिनेटली. ओके, तर हे आपण क्वार्टरली रिझल्ट आणि एक ट्रेलिंग 12 मंथचा डेटा आपण कसा बघू शकतो, तर त्याच्यामध्ये आपण बघितलं. ओके, आता आपण ॲक्च्युअल चार्टवरती बघू की मागच्या जे अर्निंग्स होत्या, मागच्या अर्निंग्समध्ये काय झालं. आता इथे अर्निंग झाली कधी 24 एप्रिलला. 24 एप्रिलला अर्निंग्स डिक्लेअर झाली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काय झालं, दुसऱ्या दिवशीचं बघू आपण. दुसऱ्या दिवशी याचा क्लोजिंग प्राईस, त्याच्यानंतर हा ओपन झाला कधी 3 पॉईंट जवळपास 3 पॉईंट त्याच्या म्हणजे 3.5%, आणि तो सॉरी इथं ओपन झाला हा 2.65, तो डाऊन कुठपर्यंत झाला 3.43, तो मॅक्सिमम डाऊन कुठपर्यंत गेला होता जवळपास 5%. ओके, म्हणजे सेम ॲज आता जी सिच्युएशन आहे तेवढीच. ओके, 5%, आता पण 6-7% डाऊन झालेला आहे. 5% डाऊन तेव्हा पण झालेला होता, तेव्हा तर बेटर रिझल्ट आलेले होते, एस्टिमेटेड पेक्षा रिपोर्टेड जास्त आलेले होते. ओके, त्याच्यानंतर इथं अर्निंग रिलीज झाली 16 जानेवारी 25ला. आता 16 जानेवारी 25ला झाली, त्याच्यानंतर काय झाला, स्टॉक हा इथून ओपन इथं झाला 3.69% आणि कुठपर्यंत गेला, हा क्लोज झाला 4.39%, तो मॅक्सिमम कुठपर्यंत गेला 5.88%, म्हणजे सेम आत्ताच्या कंडिशनमध्ये जसं झालंय सेम तसंच. ओके, म्हणजे ह्या क्वार्टरला पण रिझल्ट चांगला आला होता. ओके, आता याच्यामध्ये इथे अर्निंग बघू आपण 17 ऑक्टोबर 24ला. 17 ऑक्टोबर 24ला ह्या फक्त ह्याच क्वार्टरमध्ये असं झालंय रिसेंटली, आत्ता आपण जे चेक करू त्याच्यामध्ये 17 ऑक्टोबर नंतर नेक्स्ट सेशन हे स्टॉक हा वरती गेला. स्टॉक हा वरती गेला 3.58%ने, बट त्याच्यानंतर तो वरती न जाता तो परत खाली आला.
परत इथपर्यंत आला. ओके, त्याच्यानंतर खालीच आला. आता इथे एक बघू आपण 24 जुलैला जेव्हा रिझल्ट डिक्लेअर झाला त्याच्यानंतर नेक्स्ट सेशनला तो कुठे ओपन झाला, 3.42% डाऊन ओपन झाला. तो गेला कुठपर्यंत 5.17. मॅक्सिमम डाऊन कुठपर्यंत गेला होता 6.92, जवळपास 7%. ओके, म्हणजे आपण एक असा डेटा चेक करू शकतो याच्यामध्ये. आता ह्या सेशनला रिझल्ट चांगला आला आणि मार्केट आता इथे का वरती गेला की एक चांगला बेस इथे बनला होता. ओके, त्याच्यामुळे इथं बेस बनल्यामुळे त्याला वरती जायचंच होतं. आता इथे हा जो बनला हा वरती बनलाय. आता हा एक अपमूव आलाय. त्याच्यानंतर इथे थोडा डाऊन साईड म्हणजे एक प्रॉफिट बुकिंग त्याला पाहिजे होती आणि त्या कंडिशन मध्ये तो गॅप डाऊन ओपन केला गेला. आता इथे ऑलरेडी तो खालीच होता म्हणजे एक बेस होता इथे. ओके, इथे ट्रेड करत असल्यामुळे तो नेक्स्ट आणि मार्केट त्यावेळेचं कंडिशन मे बी निफ्टी त्याला बाकीचे स्टॉक्स सपोर्ट केले त्याच्यामुळे तो वरती ओपन होऊन ग्रीन मध्ये आला. ठीक आहे, आता इथे 23 जानेवारी 24 मध्ये पण इथे स्टॉक हा इथे क्लोज झालेला होता. परत ओपन कुठे झाला, इथे झाला 5%. इथे 6% पर्यंत खाली गेला आणि क्लोज झाला हा 2.94% डाऊन क्लोज झाला. म्हणजे एक आपण एक असं पास्ट अनालिसिस बघू शकतो की जेव्हा चांगले रिझल्ट सुद्धा आले तेव्हा हा स्टॉक हा खाली ओपन झाला, डाऊन ओपन झाला, गॅप डाऊन ओपन झाला, पण त्याच्यामध्ये त्याच्यानंतर वरती आले का, प्राइस वरती आला का, इथून बघितलं इथं क्लोज झाला, प्राइस वरती आले, डेफिनेटली आले वरती. इथं इथं वरती ओपन झाला होता, इथे गॅप डाऊन ओपन झाला, त्याच्यानंतर वरती आला. ओके, इथे पण सेम, इथे तर वरतीच ओपन झाला, त्याच्यामुळे इथे पण सेम झालं. इथे गॅप डाऊन झाल्यानंतर हा स्टॉक प्राइस वरती आली. ओके, आणि ती कितीतरी पर्सेंटने वरती गेली, एक अपमूव दिला चांगला. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी असतात ह्या बॅक डेटा आपण जो म्हणतो ना, बॅक डेटा आपण कसा चेक करायचा किंवा एखाद्या न्यूजकडे आपण कसं बघायचं, एक त्याचं एक एक्झाम्पल आहे. ओके, आता सेम याच्यामध्ये सपोज 25 एप्रिल 25 किंवा 24 एप्रिल 25, आपण चला 25 एप्रिल 25चा आपण एक बघू. एक नवीन टॅब ओपन करतो. 25 एप्रिल 2025 ॲक्सिस बँक शेअर On April 2025, Axis Bank share price experienced a significant drop, falling over 4% following the release of earning report. म्हणजे रिपोर्ट अर्निंग जेव्हा पण रिलीज झाला त्याच्यानंतर तो स्टॉक पडला. तर बँक स्टँड अलोन नेट प्रॉफिट, आता याच्यामध्ये रिझन वेगळं आहे. ते बँक स्टँड अलोन नेट प्रॉफिट फॉर Q4 वॉज मार्जिनली लोअर, इयर ऑन इयर लोअर होतं असं त्यांचं म्हणणं होतं. त्याच्यामुळे ते ओपन झालं. हे बघा 25 एप्रिल 25 4% टंबल झाला. आता याच्यामध्ये बघा ॲक्सिस बँक शेअर टंबल ओव्हर 4% डिस्पाइट 10% जम्प इन कन्सेनस टार्गेट प्राइस. ओके, आता याच्यामध्ये 4% पडला म्हणजे आपलं जे रिझल्ट चांगले येऊन पण किंवा त्याचं जे टार्गेट होतं ते किती 10% टार्गेट वरती होतं. तरी जे काही एजन्सीज असतील त्यांनी जे ग्रेडिंग दिलेलं असतं तरी तो 4% पडला. म्हणजे त्याचा मिनिंग काय, कारण गॅप डाऊन ओपन करून तिथं जे न्यूज फ्लॅश करून गॅप डाऊन ओपन केलं जातं ते का केलं जातं, एक याच्यामध्ये आपण बघू शकतो ॲनालिसिसने. आता रिझल्ट चांगला येऊन पण गॅप डाऊन होतं, रिझल्ट खराब म्हणजे वीक आला, एवढा पण वीक नाही की आत्ताच्या क्वार्टरला होऊन पण गॅप डाऊन होतं. याच्यामध्ये काय रिझन आहे, आता याचं रिझन आपण एक चार्टवर येऊ आणि याच्यामध्ये आपण एक मिनिटचं कॅन्डल लावू. ओके, आज मी फर्स्ट व्हिडिओ बनवतोय यूट्यूबचा, त्याच्यामुळे याच्यामध्ये थोड्याफार चूक होऊ शकतात, जसं की प्रोनाऊन्सिएशन करताना किंवा म्हणजे लँग्वेज मिक्सअप या गोष्टी होऊ शकतात. त्याच्यामुळे थोडं बेअर करा मला. ओके,
आता याच्यामध्ये 1 मिनिटचा मी कॅन्डल लावला आहे. ओके, 18 जुलै 9:15 वाजता कुठे ओपन झाला? इथे ओपन झाला. 1101 ला ओपन झाला. ओके, फर्स्ट कॅन्डल. त्याच्यानंतर तो वरती गेला. त्याच्यानंतर तो मे बी क्लोज झाला आणि वरती गेला 1106 ला. फर्स्ट कॅन्डल, फक्त 5 मिनिटाची कॅन्डलचा आपण बघतोय. ओके, सॉरी 1 मिनिटाची कॅन्डल, 5 नाही 1 मिनिटाची कॅन्डल. त्याच्यानंतर तो कुठपर्यंत गेला? आता इथे ओपन करून तो कुठपर्यंत गेला? 1186 पर्यंत गेला, सॉरी 1086 पर्यंत. 1086 पर्यंत गेल्यानंतर इथं आता एक मी व्हॉल्यूम पण लावतो मी. ओके, त्याच्यावरून तुम्हाला दिसेल व्हॉल्यूम. ओके, स्क्रीन मोठी करतो. आता याच्यामध्ये बघा, व्हॉल्यूम जर तुम्ही बघितला तर इथे किती हाय व्हॉल्यूम आहे ट्रेडिंग झालेला. ओके, तर याच्यामध्ये हा ओपन झाल्यानंतर हा खाली आला. का खाली आला? खाली का आला? बिकॉज 5-6% जर गॅप डाऊन ओपन झाला तर ऑब्व्हियसली रिटेल इन्व्हेस्टर हा पॅनिक होतो आणि तो सेल करतो. सेल केल्यानंतर तो इथपर्यंत आला आणि ज्या लोकांना, ज्या मोठ्या लोकांना, त्याला आपण ऑपरेटर म्हणतो, ज्यांना हा स्टॉक बल्क क्वांटिटीमध्ये पाहिजे होता, त्यांनी इथं ऑर्डर प्लेस केल्या आणि हा स्टॉक वरती गेला. ओके, कंटिन्यू वरती आला. त्याच्यानंतर तो कंटिन्यू वरती आला, वरती येत गेला. हे बघा इथे ग्रीन व्हॉल्यूम बघा तुम्ही, किती व्हॉल्यूम ट्रेड झालाय. त्याच्यानंतर तो कंटिन्यू वरती 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 येत गेला. इथं पूर्णपणे जे काही असेल पहिल्या 9:25 पर्यंत, म्हणजे पहिल्या 10-15 मिनिटात पूर्णपणे क्वांटिटी ही परचेस केली गेली बल्कमध्ये. ओके, त्याच्यानंतर तो कंटिन्यू वरती एकाच रेंजमध्ये ट्रेड करत राहिला आणि नंतर परत थोडा खाली आला. ओके, थोडा खाली आला आणि कुठे बंद झाला? 1098.70 या प्राइसला तो बंद झाला. म्हणजे याच्यावरून काय समजू शकतो आपण? 5 मिनिटाचा जरी लावला तर त्याच्यामध्ये आपल्याला समजेल की स्टॉक इथे ओपन झाला, खालीपर्यंत आला, जी काही क्वांटिटी असेल ती पहिल्या 10-15-20 मिनिटात ज्यांना लागत होती त्यांनी ती क्वांटिटी परचेस केली. त्याच्यानंतर तो कंटिन्यू वरच्या लेवलला आला किंवा थोडा खाली येऊन तिथं क्लोज झाला. ओके, म्हणजे याच्यावरून आपल्याला काय समजतं की ज्यांना कोणाला बल्क क्वांटिटीमध्ये परचेस करायचा होता त्यांनी हे जे न्यूज असतात हे न्यूज फ्लॅश केले आणि गॅप डाऊन ओपन केला आणि लार्ज अमाऊंट ऑफ क्वांटिटी परचेस केली. ओके, म्हणजे जे मोठे प्लेयर असतात त्यांनी त्याच्यामध्ये एंट्री घेतली. हे एक आपण याच्यामध्ये कन्क्लुजन काढू शकतो. बिकॉज नॉर्मल मार्केटमध्ये त्यांना एवढ्या क्वांटिटी भेटली नसती आणि ते पण एवढ्या प्राईजला. ओके, त्याला आपण काय म्हणतो? डिस्काउंटेड प्राईजला. जर इथे असता 1170 आणि थोडा गॅप अप जरी ओपन झाला असता किंवा सेम या प्राईसला जरी ओपन झाला असता तरी त्यांना त्या किती 7.11 एवढ्या डिस्काउंटेड प्राईसला तो शेअर परचेस करायची संधी भेटली. ती संधी त्यांनी क्रिएट केली आणि इथून त्यांचा प्रिव्हियस जो क्लोजिंग असेल तिथपर्यंत जरी त्यांचा असेल तर 6.5%, ओके, 8% ह्या बेसच्या जो काही असेल ह्या बेसचा टॉपला, त्याच्यानंतर आणि लेटेस्ट स्विंग हाय जर आपण कन्सिडर केलं तिथपर्यंत 14%चं एक त्यांना गेन भेटेल. पण याच्यामध्ये काय झालं की इथं व्हॉल्यूम बघा तुम्ही, व्हॉल्यूम किती ट्रेड झालाय. इथं मागे व्हॉल्यूम कम्पेअर करा, म्हणजे स्टॉक एवढा अपट्रेंडमध्ये असताना इथं व्हॉल्यूम नव्हता, पण ह्या दिवशी व्हॉल्यूम किती ट्रेड झालेला आहे. तर हा पूर्णपणे इथं क्वांटिटी परचेस केली गेली. मोठे जे प्लेयर असतात त्यांनी परचेस केलं. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण ह्याच्याकडे एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघू शकतो. आता प्रत्येक वेळी जे काही अर्निंगच्या वेळेस गॅप डाऊन ओपन झाला तर त्यांनी इथं बघा, इथं क्लोजिंग करून मिनिमम हा मागचा जो स्विंग हाय असतो तिथपर्यंत तर मिनिमम म्हणजे 9-10% रिटर्न दिलेले आहेत एकदम शॉर्ट पिरियड ऑफ टाइममध्ये. ओके, इथं बघा, इथं जर बघितलं आपण इथं क्लोज झाला, हा मागचा किती 8%. ओके, हा गॅप फिल करून वरतीपर्यंत गेला, म्हणजे एक 5-10% रेंजमध्ये यांनी डेफिनेटली रॅली दिलेली शॉर्ट टर्ममध्ये. तो लॉंग टर्ममध्ये तर तो
व्ह्यू आपण चेक करत नाही, कारण आपण एक स्विंग ट्रेडर आहोत. आपले जे ट्रेड असतात ते एक 15 दिवस, 1 महिना, 6 महिने या रेंजमध्ये असतात, 1 वर्षापर्यंत. आता इथं क्लोज झालेला, त्याच्यानंतर आता कंटिन्यू जो लेटेस्ट स्विंग आहे होता तिथपर्यंत 7-8% त्याने गेन दिला. ओके, म्हणजे एक 1-2 महिन्यातच. तर हे आपण चेक करू शकतो. आणि प्रत्येक वेळेस तुम्ही बॅकडेटला जाऊन चेक करा त्या दिवशी काय न्यूज फ्लॅश केली गेली होती. तर असंच फ्लॅश केली गेली असेल की ह्या एजन्सीने डाउनग्रेड केला, हे प्रॉफिट कमी झालं, त्यांचे एक्सपेन्सेस वाढले, म्हणजे काहीतरी रिझन देऊन ते ओपन करायचा, पाहिजे तेवढी क्वांटिटी परचेस करायची आणि येणाऱ्या 1-2 महिन्यात तो स्टॉक वरती घेऊन जायचा. ओके, तर हे आपण असं याच्याकडे बघू शकतो आणि एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघू शकतो. तर सेम एक तुम्हाला आता ह्या चार्टबद्दल तर ठीक आहे, ॲक्सिस बँकचं ॲनालिसिस मला जेवढं येत होतं आणि हा पूर्णपणे माझा व्ह्यू आहे, याच्यामध्ये बाकीच्यांचे वेगळे व्ह्यू असू शकतात. तो बरोबर होईल, नाही होणार, ही पुढची गोष्ट येणारे दिवस सांगतील. बट जो काही आपण आता याच्यामध्ये काय आहे, जर मी पर्सनली असतो तर मी काय केलं, सपोज मी ह्या पॉईंटला बाय केला असता, ह्या पॉईंटला म्हणजे एक रँडमली सांगतो की ह्या पॉईंटला बाय केला असता, इथपर्यंत आला आणि इथं जर न्यूज वगैरे आले असते आणि 6 तर मी पर्सनली मी लगेच बाय केला नसता, सॉरी लगेच सेल केला नसता. पॅनिक होऊन मी चेक केलं असतं की नेमकं काय, बिकॉज हा जो स्टॉक आहे हा ऑलरेडी चांगल्या फंडामेंटलचा स्टॉक आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये त्यांना बिझनेस कसा करायचा माहिती आहे, प्रॉफिट कसं वाढवायचं. आता त्यांना 1 किंवा 2 क्वार्टर लागतील जास्तीत जास्त, जे काही त्यांचं एक्सपेन्सेस वाढले आहेत ते कमी करण्यासाठी. ओके, जे काही इंटरेस्टचा पार्ट जो आहे, जो इंटरेस्ट ते जास्त भरताय. इंटरेस्ट आता का जास्त भरतायत, कारण त्यांचं बॉरोईंग आपण बघू शकतो बॅलन्स शीटमध्ये. ओके, बॉरोईंग तर ठीकठाक कमी, इथे ॲक्च्युली बॅलन्स शीटमध्ये मार्च 25, ठीक आहे, ठीक आहे, मार्च 24, मार्च 25 याच्यामध्ये तर ठीक आहे, याच्यामध्ये इयरली दिसेल. ठीक आहे, म्हणजे त्यांचा जो बॉरोइंगचा काही कन्सर्न असेल तो ते ठीक करतील. त्यांना तो बिझनेस कसा करायचा हे माहिती आहे, त्याच्यामुळे यांना हार्डली 1 क्वार्टर किंवा 2 क्वार्टर जास्तीत जास्त लागतील. तेवढे पण लागणार नाही या स्विंग हायपर्यंत यायला. ओके, तर हे एक आपण असं ॲनालिसिस करू शकतो बेस्ड ऑन द पास्ट डेटा, पास्ट एक्सपिरियन्स आणि जे ऑपरेटर असतात त्याच्या ट्रॅपमधून आपण वाचू शकतो. आता एक सेम तुम्हाला दाखवतो, कोटक बँक. कोटक बँकचा एक ठीक आहे, आता इथं बघा, कोटक बँक अर्निंगच्या अगोदर, अर्निंगच्या अगोदर इथं इथं क्लोज झालेला आणि ओपन कुठे केला गेला, इथे ओपन केला गेला, म्हणजे 9.62% गॅप डाऊन ओपन केला गेला. ओके, का आपण इथं बघू शकतो 25 एप्रिल 24. आता 25 एप्रिल 24ला आपण एक बघू शकतो कोटक बँकची काय न्यूज होती. 2024. ओके, तर आपल्याला एखादी न्यूज भेटली तर RBI bars Kotak Bank from onboarding new online customers, issuing new credit cards. ओके, डेट बघा एप्रिल 24. ओके, एप्रिल 24ला ही न्यूज फ्लॅश केली गेली आणि त्यांचं काय रिझन होतं की RBIने कोटक बँकेला ऑनलाईन प्लॅटफॉर्म, म्हणजे जे बँकेचे ऑनलाईन ॲप असतात त्या ॲपच्या माध्यमातून नवीन कस्टमर्स किंवा नवीन क्रेडिट कार्ड्स असतील ते इश्यू करणं थोडे दिवसासाठी बंद केलं होतं. ओके, आता अकॉर्डिंग टू आशुतोष मित्रा ऑफ अशिका स्टॉक ब्रोकिंग, द RBI restriction on Kotak टू स्टे फॉर ॲटलीस्ट 1 year. ओके, ठीक आहे, हा तर तो एक पर्सनल व्ह्यू आहे, बट ॲक्च्युअल न्यूज काय आहे, द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऑन वेनसडे एप्रिल 24 डायरेक्टेड private lender Kotak Mahindra Bank to stop onboarding new customers through its online and mobile banking channel and issuing fresh credit card with immediate effect. The directive come as a part of regulatory action taken by the central bank in response to concerns regarding compliance and risk management at Kotak. त्यांनी काय केलं की एक रिस्क मॅनेजमेंटचा पार्ट किंवा जे गाईडलाईन्स असतील ते गाईडलाईन्स फॉलो झाल्या नसतील पाहिजे तेवढ्या, एक त्याचा पार्ट, तर एक फक्त त्यांना एक
वॉर्निंग दिली किंवा एक त्यांना डायरेक्शन दिली असेल की तुम्ही थोड्या दिवसांसाठी जे काही तुमचं ऑनलाईन ॲप आहे त्याच्यामधून तुम्ही नवीन कस्टमर्स ऑनबोर्ड करता किंवा एक क्रेडिट कार्ड इश्यू करता ते तुम्ही बंद करणार. आता आजकाल ऑनलाईन अकाउंट ओपनिंग आपण किती करतो? आपल्याला फिजिकली बँकेमध्ये गेल्यावर जिथं जे गायडन्स करतील, फॉर्म फिल करतील तेव्हाच आपण मॅक्सिमम लोक जे अकाउंट ओपन करतात. ओके, त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट किती होणार होता? फार कमी. पण ही न्यूज फ्लॅश केली गेली बाकीच्या न्यूजपेपरवरती सगळीकडे आणि त्याचा जो रिझल्ट होता हा 9-10% गॅप डाऊन ओपन झाला. बट गॅप डाऊन ओपन केल्यानंतर सेम जे आज मी तुम्हाला सांगितलं की पहिल्या मिनिटामध्ये खाली आला, नंतरच्या 5, 10, 15, 20 मिनिटामध्ये पूर्णपणे जी काही क्वांटिटी परचेस केली गेली आणि तिथून पुढे जो स्टॉक होता तो फक्त 5% खाली आला. त्याच्यानंतर त्याने कंटिन्युअसली रॅली दिली. म्हणजे आपण हा गॅप जरी म्हटला तरी गॅप इथून तरी हा कमीत कमी 9-10% गॅप होता. ओके, आणि तो किती दिवसात आला? पण इथून जरी म्हटलं तरी एक 74 दिवस म्हणजे लेस दॅन 3 मंथमध्ये 10%, 12% रिटर्न हे भेटले. मग काय झालं? इथे बँक खराब होती किंवा इश्यू होते आणि नंतर 2-3 दिवसात 4 दिवसात लगेच बँक ओके झाली आणि त्याच्यामध्ये रॅली दिली, असा मिनिंग होतो का? नाही, हे सगळं मॅनिप्युलेशन असतं. त्याच्यामुळे आपण या न्यूज वगैरेकडे एवढं लक्ष द्यायचं नसतं. आपल्या ज्या स्ट्रॅटेजी असतात त्या यूज करून आपला बाईंग पॉईंट आणि टार्गेट प्राईस ठरवायचं असतं आणि त्याच्यावरती सेल करायचं असतं. तर हे एक माझ्याकडून ॲनालिसिस होतं. याच्यावरून तुम्ही गोष्टी शिकू शकतात. येणाऱ्या काळामध्ये जे काही असं स्टॉकमध्ये घडेल तर ते तुम्ही पॅनिक न होता थोडा विचार करून तुमचा डिसिजन घेऊ शकता. तुम्हाला जर हे ॲनालिसिस आवडलं असेल तर तुम्ही लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ओके, थँक्यू.